काकू भांडू नका हो काकू। अरे 4 रुपये बच रहे यार, पहला ब्लैक दिया इधर पब्लिक फुल भाई पाका मग फुकते रे गाडीमध्ये। हे बघितला का तू आता? नमस्कार मित्रांनो, काय म्हणताय? मजेत ना? मी तुमचा होस्ट प्रज्ञेश, स्वागत आहे तुमचं परत एकदा कलाकार बॅडी व्लॉग्समध्ये। तर नेहमीप्रमाणे आज थोडं ऑफ बीट भटकंती आहे, देवदर्शनासाठी पण चाललो आहे। तुम्हाला माहितीच असेल 12 ज्योतिर्लिंगपैकी जे पुण्यामध्ये असणारं भीमाशंकर आहे, त्या भीमाशंकरला आम्ही दर्शनासाठी चाललो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर का चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही कुठलेही व्हिडिओज मिस नाही करणार। तर मंडळी, आज आपली जर्नी स्टार्ट होणार होती कात्रजमधून आणि माझ्यासोबत होते सिद्धेश, मुकुंद आणि मितेश भाऊ। आमचा प्लॅन तर तसा सकाळी 6 वाजता निघायचा होता, पण तुम्हाला माहिती ना आम्ही निघालो हेच महत्त्वाचं आहे। भीमाशंकरला जाण्याचे तसे खूप रूट आहेत, पण आम्ही जाणार होतो पुणे नाशिक या रस्त्याने, म्हणजेच मनसर आंबेगाव या मार्गे। थोडंसं कष्ट करून जावं लागन। अर्ध्या रस्त्यात येऊन पोहोचलो की आम्ही ब्रेक घेतला आणि थोडे इंस्टाग्राम रिच्युअलसाठी स्टोरी आणि फोटोज काढले। सापाची कातडी दिसली आहे मॅक मला, हे बघू शकता मित्रांनो। साप जेव्हा त्याची कात सोडतो तेव्हा ती तशी स्किन असती। थोडं कंट्री साईड वाईब घेण्यासाठी आम्ही दोघं चाललोय एक मस्त रस्त्यावरती। मनसर गावातून आपण लेफ्ट घेतला की थोड्याच वेळात घाट लागतो, जिथे मस्त व्ह्यू पॉइंट आहेत आणि समोरच आपल्याला दिसतो तो सुंदर असा डिंबे डॅम आणि माळशेज घाट। तिथून जो डिंबे डॅम व्ह्यू पॉइंट आहे तिथून फक्त 30 किलोमीटर आहे। तर बघू शकता हा जो समोर डिंबे डॅमचा व्ह्यू पॉइंट आहे, तिथं डॅमची भिंत आहे आणि ते समोरच्या साईडला प्रॉपर माळशेज घाट वगैरे, कारण त्या साईडला जुन्नर आहे। इथून पुढं जायचं आपल्याला भीमाशंकरला। खरंय भाई, खरंय। जसं आम्ही भीमाशंकरच्या जवळ पोहोचलो, ट्रॅफिक आणि पावसाने आमचं जोरदार स्वागत केलं। त्यांनी पलटी जरी मारली गाडी तरी ते सरळ टेस्टिंग नाही बघायची का सिद्ध्या? आणि मी ऑलमोस्ट सगळीकडे फिरत बसलोय या पूर्ण रस्त्यावरती। अख्खी ऑलमोस्ट 2-2.5 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक आहे, पण इथं असं वाटतं की हेच पार्किंग आहे बहुतेक। ऑलमोस्ट पोचलोय भाई आपण। तर ट्रॅफिक 6 किलोमीटर चालत जायचं मित्रांनो आता इथून, आणि अशी ट्रॅफिक ऑलमोस्ट तिथपर्यंत पुढेपर्यंत आहे। तिथून आपले प्रायव्हेट व्हेकल्स नाही जाऊ शकत, त्यामुळे आम्ही मागच्या साईडला जिथं पार्किंग होतं त्या पार्किंगमध्ये लावली आपली गाडी, आणि आता आम्ही चौघं पण चाललोय चालत। आता इथून ऑलमोस्ट सगळे बोलते की 8 ते 9 किलोमीटर चालत जायचे। लय डेंजर गर्दी आज संडे असल्यामुळं। पब्लिक फुल भाई पाका मग फुकते रे गाडीमध्ये। हे बघितला का तू आता? पुण्यामध्ये असलेलं भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे इथे दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी येतात। जास्त गर्दी असल्या कारण आम्ही डिसाईड केलं की आज लालपरीचा प्रवास करूया। मंदिरात जाणार। आणि जसं आम्हाला बस भेटली, बॅक बेंचर सारखे आम्ही सगळे मागे जाऊन बसलो। आज पहिल्यांदा आपण बसमध्ये प्रवास करूया मित्रांनो। भीमाशंकर
काय करतोस का मुकुंद? कलाकार पॅडी त्याची काला जरा शेवताना एकदा वन्स मोर आले पाक. मित्रांनो आम्ही आमची गाडी पार्किंग मध्ये एस टी मध्ये चाललोय. बघू शकता मस्त प्रवास करतोय आम्ही एस टीचा प्रवास. कसं वाटतंय सिद्धेश तुला? खूपच छान वाटतंय. खूप दिवसात फक्त 5-6 किलोमीटर चालू. एस टी स्टँड आहे बघू शकता. ह्या जागेवरती लास्ट इथपर्यंत गाडी येऊ शकते. लास्ट इथपर्यंत गाडी येऊ शकते पण इथून पुढं तुम्हाला चालत जायला लागतं. आणि आमचा कार्यकर्ता अजून आतमध्येच आहे बसमध्ये. लास्ट बस स्टॉप पासून मंदिर हे एकदम वॉकिंग डिस्टन्सवर आहे. पण आज महादेव हे काही असेच दर्शन देणार नव्हते. 5 मिनिटचा रस्ता 5 तासाचा कसा झाला हे कळलंच नाही. ते मग आम्ही कॉर्न खाल्ले आता सगळ्यांनी मिळून. अजून खूप टाईम लागणार आहे मित्रांनो. आपण लाईनीमध्ये थांबायचं आहे. उल्लंघन नाही करायचं आहे. आज जे काही गोष्टी घडत होते ते सगळे कनेक्टेड वाटत होते. कारण आम्ही 2 ते 3 तास लाईनमध्ये थांबून छोट्या ताईसोबत गप्पा मारून पाय दुखतोय असं म्हणणारच होतो तितक्यात एक अनाउन्समेंट झाली आणि संध्याकाळची आरती चालू झाली. लाईनीमध्ये थांबून आरती भेटली आहे मित्रांनो. साक्षात म्हणजेच महादेवांनी भोलेनाथांनी आशीर्वाद दिला आम्हाला आरतीमध्ये थांबून. तर आता लास्ट पार्ट आहे हा लाईनचा. आणि इथं पूर्ण असं मंदिर झाकून ठेवलं आहे म्हणजे दर्शनाच्या टायमिंगला आतून नाही दिसणार. म्हणजे काय बाहेरून आतमधलं काय नाही दिसणार. तिथं समोर या लाईनीमधून समोर गेल्यावरतीच दिसणार आहे आपल्याला डायरेक्ट समोर मुख दर्शन. बाहेर जाण्यापहिले आम्ही सगळ्यांनी महादेवाचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो. तीर्थकुंड म्हणून आहे इथं. पण इथं लाईफमध्ये फर्स्ट टाईम आम्ही भीमाशंकरला आलो. आणि आज आलो तर आम्हाला डायरेक्ट आरती भेटली आहे मित्रांनो. ती आरती वगैरे सर्व आपल्याला आरती भेटली. आपण दर्शन केलं आणि आता एक्झिट करून आम्ही चाललोय बाहेरच्या साईडला. खोल चिंटू आपला पोकेमॉन गो. मित्रांनो खूप अत्यंत डेंजर असा पाऊस येतोय मित्रांनो. पण आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे त्यामुळं आता आम्हाला कसलंही काहीही प्रकारचं टेन्शन नाही आहे. पण पाऊस डेंजर नाही आहे, धुकं जास्त आहे. धुकं खूप जास्त आहेत मित्रांनो. मला मुकून पण दिसत नाहीये. असंही दिसत नाही. जसं आम्ही बाहेर येतो
परत जोरदार पाऊस चालू झाला होता आणि आम्ही स्टॉप घेतला मॅगी खाण्यासाठी. चहा आणि नाश्ता तर झाला होता आणि आम्ही या ड्रीमी वेदरमध्ये बाहेर येतो तितक्यात एक बस दिसते ज्यामध्ये चढणं एक टास्क होतं तर त्याच्या आतमध्ये जिंदा राहणं हा एक चॅलेंज. तुम्ही बघू शकता हे पार्किंग जा इकडे पार्किंग हा कुठं मागं का इकडे तुम्ही विचार करा माझी उतरताना गाठ पडन का? ऑनलाईन आहे का? घ्या ऑनलाईन करा घ्या. हायवे ऑनलाईन मग ऑनलाईन आहे की. अरे भाई मस्त की साहेब तुम्ही. अहो बाबा गर्दी किती 100 माणसं इथं तुम्ही म्हणता सुट्टे द्याय कुठले द्यायचे मी सुट्टे तुम्हाला घ्या लवकर. भाई लिटरली 2 ST आलेले आहेत मित्रांनो समोरून. लेफ्ट साईडला पार्किंग केली आहे गाडी, राईट साईडला पार्किंग केली आहे गाडी. जायला जागा नाही, अक्षरशः ब्लॉक झाले खतरनाक. थांबा विचारतो मी 2 मिनिटं. मित्रांनो आपले STचे जे ड्रायव्हर होते त्यांनाच नाही माहिती आहे की किती नंबरचं पार्किंग आहे. दादा किती नंबरचं पार्किंग आहे? 4 ना? 4 नंबरचं पार्किंग आहे मंडळी. हा जसं आम्ही पार्किंगला येऊन पोहोचलो ड्रायव्हर साहेबांना धन्यवाद करून आम्ही पुढे निघालो. गोर डेपो धन्यवाद. तुम्ही खूप जास्त कष्ट करताय तुम्ही. पार्किंगची अडचण आली. किती नंबर आहे? 4 नंबर. चालेल येऊ का? बाय बाय. तर मंडळी आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा. मी तुमचा होस्ट प्रज्ञेश सायनिंग ऑफ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.